नाईट आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी या एप्रिल 2025 मधील माता बैठक दुसरी या आठवड्यामध्ये कशा प्रकारे घ्यायची किंवा कुठल्या प्रकारचा विषय वगैरे निवडायचा आणि त्याची प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायची, तर याबद्दलचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। बघा आशाताई, मी एक आशा स्वयंसेविका असल्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमचं जे काही काम चालू आहे तेच माझं देखील चालू आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या माझ्या देखील असणार आहेत। त्यामुळे या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलवरती तुम्हाला अगदी प्रत्येक म्हणजे परफेक्ट वेळेत आणि परफेक्ट असा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे आणि माहिती अतिशय विश्वासू असणार आहे। त्यामुळे ताई, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत ताई। तुम्ही जेवढ्या अधिक कमेंट करताल किंवा कुठल्या टॉपिकवरती म्हणजे व्हिडिओ वगैरे हवा आहे तर तो जर कमेंटमध्ये तुम्ही पाठवला तर त्या कमेंट विचारात घेऊन त्यावरती व्हिडिओ बनवला जाईल, म्हणून कमेंट नक्की करा ताई। चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ की जो अतिशय महत्त्वाचा आहे ताई। बघा, माता बैठक 2 एप्रिल 2025, विषय बाळाला स्तनपानासाठी पकडण्याची योग्य पद्धत व स्तनपानासाठी आईची योग्य स्थिती। बऱ्याच वेळा असं होतं की आपण स्तनपानाचा सल्ला वगैरे त्या मातेला म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर लगेच स्तनपान करण्याचा सल्ला वगैरे मातेला देतो, परंतु त्या मातेला जर अगोदरच आपण माता बैठकीमध्ये कशा प्रकारे बाळाला वगैरे पकडायचं, कशा प्रकारे बाळाची स्थिती आईची स्थिती असावी याबद्दल जर माहिती दिली तर तिला जे काही तिचं पहिलं स्तनपान आहे तर ते करताना किंवा त्यानंतरचं स्तनपान योग्यरित्या करण्यासाठी या व्हिडिओचा नक्की म्हणजे या विषयाचा नक्की उपयोग होईल। त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी माता बैठक 2 साठी हा व्हिडिओ हा घटक निवडलेला आहे। तुम्ही देखील तुमच्या कुठल्याही माता बैठकीसाठी हा विषय निवडू शकता व उपस्थित मातांना पुढील प्रमाणे माहिती देऊ शकता। तर बघा, वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर स्तनदा माता व इतर महिलांची बैठक घेण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। स्तनपान जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावं आणि याचा फायदा व्हावा यासाठी बाळाला व्यवस्थित पकडलं पाहिजे आणि स्तनांजवळ आणायला हवं। तर पुढील प्रमाणे आपण बाळाला नीट पकडू शकतो। तर बघा, जास्तीत जास्त स्तनमंडलाचा काळा भाग बाळाच्या तोंडात असावा, बाळाने मोठा आ केलेला असावा, बाळाचा ओठ बाहेरच्या बाजूने दुमटलेला असावा, बाळाची हनुवटी स्तनाला चिकटलेली असावी। तर यासाठी बघा, स्तनपानासाठी बाळाची योग्य स्थिती कशा प्रकारे असावी, आईने बाळाला स्वतःकडे वळवलेले असावे, बाळाचा आईला पूर्णपणे स्पर्श असावा, बाळाचे डोके आणि शरीर एका सरळ रेषेत असावे, बाळाची पाठ मान व बूड याला आईने आधार द्यावा, म्हणजे व्यवस्थितरित्या आईने आधार वगैरे देऊन त्या बाळाला स्तनपान करायचं आहे। तर त्यानंतर बघा, स्तनपानासाठी आईची योग्य स्थिती, स्तनपान देताना आईने आरामदायी स्थितीत असावे, स्तन सी आकारात पकडावा, यात बघा 4 बोटे खालच्या बाजूस व अंगठा वरच्या बाजूस ठेवावा। स्तनपानाची सुरुवात करताना आईने स्तनाग्राहाने बाळाच्या वरच्या ओठाला स्पर्श करावा, त्यामुळे बाळ स्तनपानास उत्सुक होईल व मोठा आ करेल। तर अशा प्रकारे तुम्ही माहिती उपस्थित महिलांना देऊ शकता। बघा, ही सुवर्ण संधी साधून आईने बाळाला छातीला लावावे, स्तनपान करताना आईने बाळाशी सुसंवाद करावा। तर स्तनपानाच्या 4 पद्धती असतात। तर बघा, कुशीत ठेवून एका कडेवरती होऊन एका बाजूने काकेत ठेवण्याची स्थिती आणि दुसऱ्या बाजूने काकेत ठेवण्याची स्थिती। तर या 4 स्तनपानाच्या स्थिती ज्या आहेत तर त्याचे फोटो देखील मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे तुम्ही तर त्या मातेला कशा प्रकारे स्तनपान करावं किंवा पद्धती कुठल्या आहेत हे देखील सांगू शकता किंवा चित्र वगैरे दाखवून देखील तुम्ही त्यांना स्तनपान योग्य प्रकारे कसं करावं हे दाखवू शकता। तर अशा प्रकारची माहिती व्यवस्थितरित्या उपस्थित महिलांना देऊन आपण नेहमीप्रमाणे त्यांची नावे या ठिकाणी लिहून त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घेणार आहोत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आशाताईंपर्यंत पोहोचवायला विसरू नका। धन्यवाद।